नमस्कार श्रोते मित्र हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, आज तुम्ही ऐकणार आहात सागर भालेकर यांची एक गूढ कथा आणि कथेचं नाव आहे मायाजाल. मित्रांनो, पण तत्पूर्वी नेहमीसारखं एक नम्र निवेदन. तुम्ही जर आता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. सबस्क्राईबचं बटन प्रेस केल्यानंतर शेजारी घंटीचं चिन्ह एक ॲपियर होईल. ते घंटीचं चिन्ह बेल आयकन तेही प्रेस करा. 3 पर्याय समोर येतील, त्यातला ऑल हा पर्याय निवडा. म्हणजे मी चॅनलवर कथा किंवा कादंबरीचा भाग अपलोड केला की ताबडतोब त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तुमच्या हातातल्या तुमच्या मोबाईलवर. मित्रांनो, ऐकूयात सागर भालेकर यांची गूढ कथा मायाजाल. पण श्रोते हो, लक्षात घ्या की ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून ह्याचा योगायोगाशी काहीही संबंध नाही आणि त्यामुळे सागर भालेकरांचा किंवा माझा म्हणजे दीपक रेगेचा अंधश्रद्धा पसरवण्याचा काहीही हेतू नाही. ऐकूयात मायाजाल. आज अमावास्या होती आणि अशोकच्या आईनं घरावरनं नारळ ओवाळून काढला आणि तो तिठ्यावर जाऊन फोडला. आता तुम्ही म्हणाल की हा अशोक म्हणजे कोण? तर अशोक एक 25शीतला मुलगा. पातळ केस, उंच बांधा, रंग गोरापान, दिसायला देखणा आणि हुद्द्यानं तलाठी. खूप कमी वयात त्यांनी खूप यश मिळवलेलं होतं. आपल्या कर्तृत्वानं त्याने आपल्या आईवडिलांची मान अभिमानानं उंचावली होती आणि ह्या गोष्टीचा त्याच्या आईवडिलांना खूप अभिमान होता, गर्व होता. गावातले लोकसुद्धा त्याला आपुलकीनं मान देत होते. त्याचे आईवडील गरीब परिस्थितीतून वरती आले होते आणि त्यांनी अशोकला या गोष्टीची जाणीव करून दिली होती की खडतर परिस्थितीवर मात करून आपण आपली आयुष्याची लढाई जिंकायची असते. अशोकला एक भाऊ आणि एक बहीण. मोठ्या भावाचं लग्न झालेलं आहे. तो आपल्या वडिलांना शेती कामामध्ये मदत करतोय. दुसरा अशोक, त्याच्याही लग्नाचा ह्यावर्षी बार उडवायचा बेत होता. त्याला शोभणारी, साथ देणारी, घराला एकत्र ठेवणारी मुलगी अशोकचे आईवडील शोधत होते. तिसरा नंबर होता तो अशोकच्या बहिणीचा. ती अगदी खट्याळ, मस्तीखोर, पण तेवढीच जिद्दीनं अशोकच्या पावलांवर पाऊल ठेवणारी होती. म्हणजेच अभ्यासाची खूप हुशार होती. रात्रीची वेळ होती. अशोकची आई आणि वहिनी जेवण तयार करण्यामध्ये व्यस्त होत्या, कारण खूप दिवसांनी अशोक आज घराकडे येणार होता. त्यानिमित्तानं त्याच्या आवडीचे पदार्थ बनवले जात होते, विशेषतः जिलेबी. जिलेबी त्याला अतिशय प्रिय अशी होती. लहानपणी तो चोरून जिलेबी खात असायचा, तेव्हा वडिलांनी बहुतेक वेळा त्याला पकडलं होतं. वडिलांनी ह्या गोष्टीवरनं त्याला खूप सुनावलंही होतं, पण त्यांनी कधीच चोरून जिलेबी खाण्याचा अट्टहास सोडला नाही. पण वडिलांना त्याच्याबद्दल प्रेम आणि जिव्हाळा तितकाच होता. रात्रीचे 10 वाजत आले. अजूनही अशोकचा पत्ता नव्हता. सगळेजण जेवणासाठी अशोकची आतुरतेनं वाट बघत थांबले होते. अशोकच्या आईच्या मनात विचित्र घालमेल सुरू होती, कारण संध्याकाळी तिने दिवा लावला पण तो सारखा विझत होता. म्हणूनच त्या सतत आठवण करत होत्या की अहो, फोन लावा, फोन लावा, फोन लावा, अशोक कुठे आहे ते बघा. आणि फोन लागला तर त्याला सांगा की थोडा यायला उशीर झाला तरी चालेल, पण शॉर्टकट म्हणी येऊ नकोस. वडील अशोकला सारखे फोन करत होते, पण काही केल्या फोन लागतच नव्हता. काही वेळाने त्यांनी प्रयत्न केला परत, तेव्हा फोनची रिंग वाजली. अशोकनं फोन उचलला. अरे अशोक, कुठे आहेस तू? सगळेजण तुझी वाट पाहतोयत ना बाळा, कधी येणार आहेस? बाबा, मी निघालोय आता. काय झालं, इथे मोबाईलला नेटवर्कच नाही, त्यामुळे मी फोन करू शकलो नाही तुम्हाला. आता आलं आहे नेटवर्क. सॉरी, मला यायला बाबा अजून एक 3 तास तरी लागतील बरं का.
वडिलांनी अशोकचा हा निरोप घरच्यांना सांगितला, त्यामुळे सगळेजण हिरमुसले. पण वडील आईचा नेमका निरोप सांगायला विसरले होते की थोडा उशीर झाला तरी चालेल, पण शॉर्टकटनं येऊ नकोस. पाऊस खूप मुसळधार पडत होता आणि अशोकची गाडी भरधाव वेगानं घराकडे येण्यासाठी निघाली होती. अशोकनं घरी लवकर पोहोचावं या नादात नेमका शॉर्टकटचा रस्ता पकडला. का कोणास ठाऊक अशोकला आज खूप विचित्र वाटत होतं. जणू काही भल्या मोठ्या रस्त्यावर तो एकटाच गाडी चालवतोय. रस्त्यावर पूर्णपणे गडद अंधार, प्रचंड काळोख. रस्त्याच्या दुतर्फा उंच आणि मोठमोठी झाडं. जणू ती झाडं तेवढ्या उंचीवरनं अशोककडे डोकावून बघतायत असा अशोकला भास होत होता. तेवढ्यात अशोकच्या मोबाईलची रिंग वाजली. अशोक मोबाईल घेणार तितक्यात तो त्याच्या हातातनं निसटला, खाली पडला. मोबाईल उचलायला अशोक खाली वाकला, तेवढ्यात धप्प असा आवाज ऐकू आला. त्याने गाडीचा ब्रेक जोरात दाबला. समोरच्या काचेतनं बघतो तर काय, समोर एक मुलगी तिच्या सामानात सकट पडली होती. दिसायला देखणी, गोरीपान, लांब केस, घारे डोळे, साडी नेसलेली होती. अशोक गाडीमधनं उतरून तिला मदत करायला पुढे सरसावला. बघतो तर काय, तिच्या पायातनं भरपूर रक्त वाहत होतं. ते बघितलं आणि अशोक खूप घाबरला. त्यांनी तिला उठायला मदत केली आणि सामानासकट तिला गाडीत बसायला सांगितलं. काही न बोलता ती मुलगी गाडीत बसली. ती ज्या जागेवर बसली होती तिथून गाडीचा आरसा स्पष्ट दिसत होता, पण आरशात तिची प्रतिमा दिसत नव्हती. हे घाईगडबडीत अशोकच्या लक्षातच आलं नाही. अशोकनं आपली गाडी थेट इस्पितळात थांबवली आणि तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. मलमपट्टी करून थोडा वेळ तिथेच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते दोघेही तिथेच थांबले. काही वेळानं ती मुलगीच म्हणाली, माझं घर इथून खूप लांब आहे. खूप म्हणजे काय, भरपूर लांब आहे. आता रात्री मी माझ्या घरी जाणार कशी आहो? अशोक म्हणाला की तुमची हरकत नसेल तर आजच्या रात्री तुम्ही माझ्या घरी थांबा. माझ्या घरी माझी पूर्ण फॅमिली आहे. तुम्हाला तिथे कसलाही त्रास होणार नाही. अशोक बोलला आणि त्या मुलीच्या चेहऱ्यावर स्मितहास्य दिसायला लागलं. अशोकच्या आधारानं ती मुलगी परत अशोकच्या गाडीत बसते आणि दोघंही अशोकच्या घरचा रस्ता गाठायला सुरुवात करतात. रस्त्यात अशोक तिला म्हणाला, माफ करा, मी तुमचं नाव विचारायला विसरलो. माझं नाव मोहिनी. अरे वा, तुमच्या रूपाप्रमाणे तुमचं नावसुद्धा घायाळ करणार आहे. धन्यवाद, तुम्ही सुद्धा खूप चांगले आहात. नाहीतर एखादा कोणी अशी माझी मदत करायला पुढे आलाही नसता किंवा तिथे थांबलाही नसता. अशोकने तिला विचारलं की तुम्ही राहता कुठे? त्यावर मोहिनीनं आपली दयनीय कथा सांगायला सुरुवात केली. सध्या मी एकटीच राहते त्या जुन्या डोंगरापलीकडे. घरावर भरपूर कर्ज आहे. माझे आईवडील एका कारमध्ये अपघातात मृत्युमुखी पडले. पण आमच्यावर कर्ज असल्या कारणाने नातेवाईकांनी आमच्याशी सगळे संबंधच तोडून टाकले. त्यामुळे मला कित्येक प्रसंगांचा एकटीनं सामना करायला लागला. अशोक आणि मोहिनी बोलण्यामध्ये एवढे गुंग झालेले असतात की पाठीमागून येणाऱ्या गाडीचा त्यांना विसरच पडतो. मागणं येणारी गाडी एक सतत हॉर्न वाजवायला लागते. अशोक त्याची गाडी बाजूला घेतो आणि मागच्या गाडीला पुढे जाऊ देतो. ती गाडी पुढे जात असताना त्या कारमधला गृहस्थ म्हणतो, अरे काय माणूस आहे हा, एकटाच बडबडतोय, गाडी किती हळू चालवतोय. अशोक मोहिनीला विचारतो की असं का म्हटलं असेल तो गृहस्थ. मोहिनी त्याला म्हणाली, नका लक्ष देऊ. आणि एक स्मितहास्य केलं तिनं.
थोड्या वेळानं दोघेही घरी पोहोचतात. घरातल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह. अशोक आपल्याबरोबर घडलेला प्रसंग सांगतो. त्याबरोबर घरातले सगळे अचंबित होतात आणि विचारतात की हा प्रसंग कुठे घडला. अशोक सांगतो की शॉर्टकटच्या रस्त्यावर, टेकडीच्या अलीकडे. घरातले घाबरतात. त्याची आई म्हणते की अरे तिथे हाडळचा सहवास आहे. पण अशोकनं त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आणि मोहिनीला घेऊन घरात आला. चला आलाच आहात तर आता दोघं हातपाय धुवून घ्या आणि देवाचं दर्शन घेऊन जेवायला बसा. शॉर्टकटने आलाय ना तुम्ही. मोहिनीनं आईच्या या सांगण्याकडे दुर्लक्ष केलं आणि आजाराचं कारण सांगून ती बेडवरच झोपून राहिली. आई जेवणाचं ताट घेऊन मोहिनीच्या रूममध्ये गेली तर बघते तर काय, बेडवर मोहिनीच्या ऐवजी एक पाल दिसली तिला. ती पाल बघितली. आई घाबरली आणि ताट टेबलवर ठेवून ती बाहेर पळाली. अशोक अशोक आई ओरडायला लागली. अशोकनं आईला विचारलं काय झालं. तर ती म्हणाली की अरे मोहिनी त्या रूममध्ये दिसतच नाही आहे. तिच्याऐवजी एक भली मोठी पाल दिसतीये. अगं आई असं कसं होईल. असेल की इथेच कुठेतरी. जाणार कुठे बेडरूम सोडून. चल बघूयात. आई आणि अशोक दोघेही रूममध्ये शिरतात तेव्हा मोहिनी त्यांना बेडवर जेवताना दिसते. ते बघून आईची तारांबळ उडते. अगं तू मी इथेच तर आहे. थोड्या वेळापूर्वी तुम्हीच तर माझ्या खोलीत जेवणाचं ताट घेऊन आलात. विसरलात का काय. आई आता पूर्णपणे ओळखून चुकली आहे की काहीतरी गडबड नक्कीच आहे. आई काहीही न बोलता तिथनं निघून जाते. आई जेवून झोपायला जाते पण तिच्या मनात शंकेची पाल मात्र चुकचुकती आहे. ती एकदा मोहिनीच्या रूममध्ये बघायला जाते तर मोहिनी तिचं मूळ रूप धारण करून बसलेली आहे. हा घडलेला प्रकार ती सगळ्यांना सांगायला जाते तर काय, मोहिनी मुलीचं रूप घेऊन परत सगळ्यांच्या समोर गप्पा मारत बसलेली. आईला धक्का बसतो. तिला कळून चुकतं की ही मोहिनी मुलीचं रूप घेऊन आपल्या घरी एक जाखीणच आपल्या घरात वावरती आहे. आईला हे सगळ्यांना पटवून द्यायचं आहे म्हणून ती मोहिनीला कडक शब्दात सांगते, हे बघ मुली, तुझा हा खेळ बंद कर. आत्ताच्या आत्ता उठ आणि आरशाच्या समोर उभी राहा. हे ऐकून सगळे घाबरतात आणि विचारतात काय झालंय, तुला बरं नाही आहे का. मोहिनी आरशासमोर उभी राहणार नाही याची आईला खात्री आहे. म्हणून ती सगळ्यांना विश्वासात घेते आणि गुरुजींना फोन लावते आणि आपल्या घरात घडत असलेला सगळा प्रकार सांगते. हे ऐकून गुरुजींना सुद्धा त्या जाखिणीनं घरात प्रवेश केला याची खात्री पटते. काही तासानंतर गुरुजी घरी येतात. गुरुजी जसे घरात प्रवेश करतात त्यांची चाहूल मोहिनीला लागते. घरात प्रवेश केल्यानंतर गुरुजी काही मंत्र म्हणायला सुरुवात करतात तेव्हा मोहिनी हळूहळू आपलं मूळ रूप धारण करते. तिचं ते मूळ रूप बघताना घरातले सगळे घाबरतात. गुरुजी तिला प्रश्न विचारायला सुरुवात करतात. मला माहिती आहे तू जाखीण आहेस. मला सांग तू इकडे का आणि कशासाठी आली आहेस. सांग पटकन. पहिल्यांदा मोहिनी काही सांगायला नकार देते पण गुरुजींच्या शक्तिशाली मंत्रापुढे मोहिनी सगळं सांगायला सुरुवात करते. खूप वर्षांपूर्वी मला मुलगा बघायला मी, माझी आई आणि बाबा आम्ही तिघं गाडीनं जात होतो. खुशीत होतो तिघंही. बऱ्याच वर्षांनी आमच्या घरात शहनाई वाजणार होती. आई बाबा खुश होते. माझे आई वडील माझ्या बाबतीत चिंतेत असायचे कारण काही केल्या माझं लग्न ठरत नव्हतं. थोड्याच दिवसात मला शहरातून चांगल्या मुलाची मागणी आली. त्यांना आमचं स्थळ आवडलं होतं. त्या दिवशी अमावास्या होती. आम्ही तिघंही त्या मुलाला बघायला निघालो. रात्रीची वेळ होती. गडद अंधार होता. त्यात सोसाट्याचा वारा, मुसळधार पाऊस. लवकर शहरात पोचण्यासाठी माझ्या वडिलांनी शॉर्टकटचा रस्ता निवडला पण पुढे काय होणार आहे याची आम्हाला कल्पना नव्हती. आणि एका कार अपघातात आमच्या तिघांचा मृत्यू झाला. माझी सगळी स्वप्न धुळीला मिळाली. मला खूप वाटायचं लग्न व्हावं, माझं स्वतःचं घर असावं. पण ते माझं अर्धवट राहिलेलं स्वप्न पूर्ण करायला मी आत्ता इथे आले आहे या अशोकरावांच्या बरोबर. त्याशिवाय माझ्या आत्म्याला शांतता लाभणार नाही हो. रे बघ, तू जाखीण आहेस आणि मी काही तुला या घरात प्रवेश करू देणार नाही. तुझं अर्धवट राहिलेलं स्वप्न पूर्ण होऊ देणार नाही. तू इथनं निघून जा.
पण काही केल्या ती निघून जायला तयार नाही. शेवटी अशोकची आई तिची म्हणजे मोहिनीची खूप विनवणी करते. तुझ्या बाबतीत जे झालं त्याचं आम्हाला वाईट वाटतंय. असं तुझ्या बाबतीत व्हायला नको होतं. पण आता तू एक जाखीण झाली आहेस, त्यामुळे तू आता कुठल्याही प्रकारचं नातं पृथ्वीवरच्या माणसाशी जोडू शकत नाहीस. कृपा कर, अशोकचा पाठलाग सोडून दे. एक आई आज तुझ्यापुढे भीक मागतीये. एक आई म्हणून मी समजू शकते तुझ्या इच्छा, तुझ्या आकांक्षा. तूही तुझ्या आईला आठव. तुझ्या आईच्या तुझ्याबद्दल असलेल्या इच्छा आठव. हे ऐकल्यानंतर मोहिनीला आपल्या आईची आठवण येते. ती अशोकच्या आईचं ऐकते आणि लगेच ते घर सोडून निघूनही जाते. काही वर्षांनी अशोकचं सुद्धा लग्न होतं. तो आपला सुखी संसार थाटतो. मित्रांनो, कशी वाटली भालेकरांची ही गूढकथा? कथा आवडली असेल, हा व्हिडिओ लाईक करा. मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करायला काहीच हरकत नाही. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचे राहिले असेल तर प्लीज सबस्क्राईबही करा. पुन्हा भेटूयात अशाच काही उत्तम कथांचं. तोपर्यंत नमस्कार मित्रो.